नेमकं झालं? नोटीस आलेली आहे आपल्याला. मी पुण्यात होतो, राहायला गांजा वडगावमध्ये आहे. मी राहायला हडपसरला होतो. मला उपसरपंचाने फोन केले की तुम्हाला असं आली आणि पत्रेवरचे काढून घ्या. मी म्हटलं चांगलं बांधकाम केलं आहे आणि 7 इंची सलाब भरलेला आहे, मजबूत काम केलेलं आहे. ते म्हणले की नाही तुम्ही काढायला पहिलं आणणार की बांधकाम आहे, तुम्हाला नोटीस पाठवण्यात येईल. मी म्हटलं आज संध्याकाळी पुण्यातून निघतो, उद्या सकाळी का तुम्हाला काय असेल ते बघून रितसर सांगतो म्हणून सांगितलं. तर त्यांनी मला काल आल्याला नोटीस दिले. 11:08 मला नोटीस पोचलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं बांधकाम केलेलं आहे ते काढून घेण्यात यावं आणि वरचे पत्रे काढावे. नेमकी त्या बांधकामाची अडचण काय, तुम्हाला काय कशासाठी नोटीस दिली त्यांनी काय नोटीसमध्ये आपल्याला सांगायलाच नाही ते आपल्याला त्या गोष्टीत. नालीचं काम सुरू झालंय, त्या नालीचं काम एस्टिमेट प्रमाणे होतंय का? नाही होत, चुकीच्या पद्धतीने होतंय? चुकीच्या पद्धतीनं सगळं काम. काय मागणी आता प्रशासनाकडे? मागणी काय म्हणजे ते करूच नाही. आपण काय असेल ते त्यांना आपण सगळं हां. काय प्रकरण आहे नेमकं, कशासाठी दिली अतिक्रमण काढायची? मी लहू सोपान गायकवाड वडगाव. हे तर आमच्या दुकानाच्या समोरून गटारीचं काम चालू आहे. आमची एकच मागणी आहे की जिथं पूर्वीची गटर होती त्या गटारीवरून त्यांनी गटर करावं. परत द्वेषापोटी जाणून बुजून गटारीचं काम वाकडं करून आमचे पत्र्याची दुकानं काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे. आणि गावामध्ये असे अनेक अतिक्रमण आहेत. पूर्ण आमचं गाव गायरांमध्ये 42 एकरमध्ये बसलेलं आहे. त्यांच्या सर्वांचं अतिक्रमण हटवण्यात यावं, आमची अशी प्रशासनाकडे मागणी आहे. आता नेमकं नालीचं काम सुरू आहे ते कशा प्रकारचं काम सुरू आहे? एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. मध्ये खाली खडक वतलेला आहे, पहिलं खडी आतरलेलं आहे. त्याची एस्टिमेटची कॉपी आमच्याकडे नाही. तर तुमच्यामार्फत आम्ही, तुमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही ते चौकशी करण्यात यावी. त्यांनी मटेरियल काय वापरले काय नाही ते चौकशी करून हे कामाला स्टे आणावं, ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे. काम जर तुमचं अतिक्रमण काढायचं थांबलं नाही तर तुम्ही काय करणार? कलेक्टरला निवेदन देणार आहे. पूर्ण गावाचं अतिक्रमण ते कशा पद्धतीनं आट बनली काय बनली दोन्ही बाजूला नाला आमची मागणी. गावाचे आट कसं बनले काय बनले, गाव कसं म्हणजे इथं राहिलं. आमचं एकट्याचाच विषय नाही, पूर्ण गावचा विषय आहे. ते कलेक्टरकडे आम्ही निवेदन देणार आहे आणि त्याची मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे करणार आहे. नालीचं जे काम होतं ते एका साईडला आहे का दोन्ही साईडला आहे? पूर्वी 10 वर्षाच्या पूर्वी पण एका साईडला काम केलेत आणि आता परत अजून पुन्हा ह्याच साईडला काम आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला का काम होत नाही कळायला पाहिजे ना, कारण गटर ही दोन्ही बाजूला झालं पाहिजे रस्त्याच्या. 10 वर्षाच्या पूर्वी पण ह्याच साईडला आणि आता जाणून बुजून पण ह्याच साईडला काम होते. जुनं जे बसस्थानक होतं ते बसस्थानक नाही म्हणता तुम्ही? हां, जुनं बसस्थानक पडलेलं आहे. तिकडल्या बाजूला पण गटर झालेली पाहिजे. डाव्या बाजूला आमची मागणी आहे ग्रामस्थांची की तिकडल्या पण बाजूला गटर करण्यात यावी. बसस्थानकाची जागा कोणी हडप केली असं म्हणला तुम्ही पण? बसस्थानची जागा ही पूर्वीच्या पुढाऱ्यांनी पाडलेली आहे. आता त्या बसस्थानकाची जागा कुठे आहे नेमकी? आता बस स्टँडच नाही आमच्या गावाला, व तात्पुरतं ठेवलेलं आहे. जुनी जी बसस्थानकाची जागा होती ती कोणाच्या ताब्यात आहे, आता कोण वापरत आहे? आता ते रस्त्याच्या कडेला आहे, खुली आहे जागा. काढा म्हणून नोटीस दिली, काय प्रकार आहे नेमका? मी पांडुरंग भगवान फुलसुंदर. माझं दुकान जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. ह्याच्या पुढे बी नाली झाली होती, ती नाली आजूबी आहे आणि मी नालीच्या आणि शासनाच्या नियमानुसार 2.5 बाय 3ची नाली बांधलेली आहे ऑलरेडी. तरीही नाली हटवा म्हणून आणि दुकानची व पुढची पत्रे काढा म्हणून मला नोटीस दिलेली आहे. मी ती नोटीस स्वीकारली नाही. मला नोटीस देताना त्यांनी शासकीय कामकाजाच्या वेळेस नोटीस दिलेली नाही. शुक्रवारी संध्याकाळी नोटीस द्यायला आली होती म्हणून मी ती नोटीस स्वीकारली नाही. आणि नोटीस द्यायचा खरं तर ग्रामपंचायतचा अधिकारच नाही. हा रोड जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे आणि नोटीस ह्याने ग्रामपंचायतमार्फत देतात म्हणून मी ती नोटीस स्वीकारलं नाही. आणि दोन्ही बाजूनी गटारी व्हायला पाहिजे होत्या. प्रत्येक वेळेस गोरगरीब लोक करून खावला ते ह्यांचेच दुकान हटवावं, ह्यांची जागा हटवावं आणि आपली जागा कायम शाबूत राहावं अशा पद्धतीने नालीचं काम एकाच साईडला होत आहे. तरी आमचं म्हणणं असं आहे की दोन्ही बाजूला सेंटरला रोड घेऊन नालीचं काम व्हावं. दुसऱ्या बाजूला नेमकं कोणाची घर आहे? सरपंचाची घर आहे? दुसऱ्या बाजूला सरपंचाची बिल्डिंग आहे, उपसरपंचाची आहेत, गावातील ग्रामपंचायत सदस्याची दुकानं आहेत. माझी उपसरपंचाची बिल्डिंग आहे. तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, काम थांबलं नाही तर काय करणार आपण? मागणी आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसणार आहे. कलेक्टरला पण निवेदन देणार आहे. गावाची जी जागा आहे ती कशी आहे? 1993ला भूकंप झाला. 1993ला भूकंप झाल्यानंतर जे जसं व्यवस्था आहे, ज्याला जेवढी जागा पाहिजे ते ज्याची मनुष्यबळ आहे तेवढी लोकांनी जागा धरली आणि त्या जागेचा आट नाही ना कबाला नाही ना काय नाही.
लोकांच्या नावावर ग्रामपंचायत नोंदसुद्धा नाही. मग अशामध्ये त्या गावातल्या काही लोकांची नोंद झाली ती कशी काय झाली? ती ग्रामपंचायतने केली, मोठे लोकांची. कोणाची केली नेमके? मोजके जेवढे मोजके आहेत, जेवढे ग्रामपंचायत आता जे गरीब गोर आहेत त्यांचे नाहीत, हां, आणि जे माहिती आहे त्या लोकांची ग्रामपंचायत नोंद झाली. सगळ्यांची नोंद का घेत नाही ग्रामपंचायत? आता तीच ग्रामपंचायत विचारायला पाहिजे मग काय मागणी आहे तुमच्या प्रशासनाकडे? की सगळ्याच्या नावावर जागे व्हावं आणि जे नियमांधारे तेवढंच लोकांना द्यावं, ज्याला जागाच नाही त्या लोकांना मिळावं आणि अतिक्रमण हटवावं बाकीचे जास्त जागेला. कुठं कुठं अतिक्रमण आहे? टोटली गावठाणच ग्रामपंचायतचं. ग्रामपंचायत याच्यामध्ये आहे. हां, गावठाणमध्ये अतिक्रमण द्यायचं. तिथं काम चालू आहे त्या ठिकाणी अतिक्रमण काढाची नोटीस काढली आहे. ती नोटीस बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यांनी स्वीकारली नाही असा आरोप केला आहे. आणि काय काम चालू आहे आणि काय प्रतिक्रिया तुमची? त्याच्यापैकी 90 लोकांनी जवळपास नोटीस स्वीकारली आहेत. आणि पाठीमागे जे आपलं दलित वस्तीमधून ही योजनेमधून काम चालू आहे, ज्या ठिकाणी काम चालू आहे ते दलित वस्तीमधल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी काम केलेलं आहे. यापूर्वी या ठिकाणी नाली झालेली आहे. ह्या नालीवरच त्याने व्यवसाय करण्यासाठी जे काय टपऱ्या मारलेल्या आहेत, काय त्याचे कट्टे पुढे आलेले आहेत, आम्ही त्याच्यासाठी फक्त काढून घेण्यासाठी त्यांना विनंती केली आहे. त्यांनी म्हणजे ते अतिक्रमण काढणार नाहीत असा हे केलं आहे आणि प्रतिक्रिया पण दिली की ते बेकायदेशीर आहे, त्यावर तुम्ही काय पुढे काय? त्यामुळेच पहिले यापूर्वी त्यांना आम्ही तोंडी कल्पना दिली होती. रितसीर त्यांना काय असेल तर त्या ग्रामपंचायतकडून, जेणेकरून गावचे कुठेही नुकसान होऊ नये, त्या समाजावर कुठंतरी अन्याय होऊ नये. कारण दलित समाज त्या ठिकाणी मातंग समाज राहतो, त्यांच्या घरावरती पाणी शिरते जास्त पाऊस आल्यानंतर. त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या बरेच लोकांच्या तक्रारी होत्या. त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे काम केलेलं आहे. त्यांचं मुळीच आमचा उद्देश नव्हता की त्यांचं काढावं असं, परंतु त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की बाबा तुम्ही जरा वर काढून आम्हाला सहकार्य करा. ह्या कामाबाबत सरपंच यांना काहीच कल्पना नाही अशी देखील प्रतिक्रिया दिली. सरपंचांनी नोटीस काढली नाही, दुसऱ्या व्यक्तीने नोटीस काढली, सरपंच काम बघत नाही असा आरोप केला. ही मुद्दाम त्यांच्या पुढे तर स्वार्थापोटी बोललेला विषय. म्हणजे सरपंच काम पाहत आहे, सरपंचच पूर्ण काम पाहत महिला सरपंच आहेत आणि ते काम पाहत नाही, दुसरेच लोक काम पाहतात. असं होत नाही. ग्रामसेवक आणि बॉडी विचारात घेऊनच काम होतं. नालीचा जो ठराव आहे तो आपण एका साईडनंच केलेला आहे. दोन्ही साईडनं का आपण विचार ज्या ठिकाणी दोन्ही साईडनं व्हायला पाहिजे. ती दोन्ही साईडनं त्या ठिकाणचं जे बजेट आहे ते त्या ठिकाणचं बजेट मागासवर्गीय वस्तीमध्ये होतं, दुसऱ्या साईडनं आणि त्या साईडला बजेट टाकण्याचं किंवा तिकडून पाण्याचा प्रभाव कसलाच नाही. त्यांचं पाणी दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे होतं, त्याच्यामुळे तिकडे पाण्याचं त्याच्या खालच्या साईडला नाली व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी ड्रेनेज पहिले यापूर्वी केलेली आहे. काय आव्हान करा तुम्ही गावात? सर्वजण सहकार्य करावं याच्यासाठी. या विकासाच्या कामाला कुणीही अडचण करू नये, आमची एक प्रामुख्याने विनंती आहे.